अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। हे आज का होतंय मला? आख्यान संपलं आणि अचानक अस्वस्थ व्हायला झालंय. पण आजच असं काय झालंय की इतकं अस्वस्थ वाटतंय मला. कसली अस्वस्थता आहे ही? कोणाची तरी ओढ लागली आहे मनाला, कोणाची तरी आठवण येते मला, कोणाची तरी काळजी वाटते. पण कोणाची ते मला काही केल्या कळत नाही. असं का होतंय पण मला? आख्यानात कामधेनूचा उल्लेख झाला. समुद्र मंथनातून रत्न बाहेर पडले आणि ते म्हणजे कामधेनू. कामधेनूच्या दैवी शक्तीमुळे भक्तांना जे जे हवे ते ते प्रकट होते. ही दैवी शक्ती म्हणजे त्याच आदिशक्तीचा अंश आहे. म्हणूनच कामधेनू माता म्हणून साऱ्या सृष्टीला ज्ञात आहे. आज जेजुरीत वसिष्ठ ऋषी आणि कामधेनू यांचे आगमन झाले आहे. त्यांचे स्वागत आहे. अहो, मी काय म्हणतो, लेकीच्या सासरी असे राहणे बरे दिसत नाही. अहो, परत जायचंच आहे, पण थांबा जरा. तिकडे तरी काय ठेवलं आहे? अहो, तिथे आपलं घर आहे, आपला व्यवसाय आहे, देवघर आहे. शिवाय देवांची दैनंदिन पूजा अर्चा नको का व्हायला? तुमचे देव इथेच आहेत ना, मग तिकडे जायची घाई कशासाठी? इथे आपल्या लेकीच्या आयुष्यात काय चाललंय दिसत नाही का? श्री खंडेराय आहे तिथं, चिंता नसावी. माधवी, माधवी, काय झालं? काही नाही. माधवी, तू अशी गप्प का? कसं बोलू हेच कळत नाहीये. सांग, कसंही सांग. तू सांगणार म्हणजे नक्कीच महत्वाचं असणार. हो, पण अगं बोल ना. मी म्हाळसा देवींना पाहिलं तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं.
का रडत होत्या हे काही कळलं नाही. बघा, तुम्ही नेवासेला जायला निघाला होतात. मला असं वाटतं की तुम्ही त्यांना जाऊन भेटायला हवं. काय वाढून ठेवलंय माझ्या लेकीचे आयुष्य देव जाणे. आपण जाऊन भेटायला हवं. अहो, मी काय म्हणतो, आपण लगेच नको भेटूया, थोडा वेळ थांबून मग भेटू. अहो, असं काय करताय? इथे आपली लेक अश्रू ढाळते आणि तुम्ही इथे बसून काय करणार आहात? अण्णा, भेटून येऊयात आपण. बघायलाच हवं काय झालं आहे ते. चला. महाराज, शुभम भवतु. महाराज आत यावं. मी श्री माळसा देवींना भेटायला आलोय. त्यांना माझा संदेश सांगा. मी कामधेनूला घेऊन आलोय. वयच मी लगोलग आत जातो आणि म्हाळसा देवीसनी तुमचा संदेश देतो. परतवर तुम्ही या आपण. वय. कामधेनू माता, श्री माळसा देवींना आपल्याला भेटण्याची तीव्र इच्छा आहे, म्हणून आपण इथे आलोय. त्या इथे येईपर्यंत आपण आपली प्रतीक्षा करूया. बानो, आज पतूर तरी मी असली गायकावा कुठं बघितली नव्हती बरं का. आणि ती महाराज बी होतं त्यांच्या संग. हा पर कोण होतं काय ठाव नाही. रंग्या, अरे ते महाराज साधं नसणार आणि ती गाय बी साधी नसणार बघ. नाही खै की, पर ती गाय साधी नसणार म्हणजे का ती महाराजांनी नाही का आख्याना मध्ये सांगितलं होतं तसली गाय असेल का काय? हा, कुणास ठाव. आणि तीच गाय असेल तर म्हणजे ती ती गाय असेल. तसं असेल तर मग आता कशा पाय आल्या असत्या? देवांचं दर्शन घ्यायला आल्या असतील का? देवांचं आणि देवींचं दोघांचं बी. नाहीतर रातच्याला गडावर कशा पायी जाणार? रंग्या, गंगे, म्या एक सांगू. हं? म्या जेव्हा त्या गाईला बघितलं ना, तेव्हा मला असं वाटलं का म्या त्या गाईला ओळखते. म्या तिला कुठं तरी बघितलं आहे, पर कुठं कधी कवा ते ठाव नाही, पर असं वाटलं. मग तवाच का नाही थांबवलंच? अरे नुसतं त्या गाईकडे बघत बसावं असं वाटलं. काय झालं होतं कुणास ठाव. असं वाटलं का त्यासनी आत्ता थांबवणं बरं नाही. त्यांनी आत्ताच्याला गडावर जायला हो, आणि ते बी लागलीच. बरं कशा पाय? नाही माझी त्यांनी लागलीच गडावर जाया पाहिजे असं का म्हण? ठाव नाही र, पर असं वाटलं. माळसा, तुझ्या डोळ्यात असं पाणी का? आम्ही इथे असताना तू आम्हाला सांगत नाहीस. काय झालंय? काही नाही. आशा, तुला काय दुःख आहे ते आम्हाला कळायला हवं. बाबा, तुम्ही काय काळजी करू नका, मला काही झालं नाहीये. काळजी करू नका असं म्हणून कसं चालेल? अगं, आम्ही जन्मदाते आहोत तुझे. पोटच्या लेकीला असं दुःखी कष्टी पाहून आम्हाला काय वाटत असेल हे तुला नाही कळणार. मी दुःखी आहे असं कोणी सांगितलं तुला? माधवीने सांगितलं म्हणून आम्हाला कळालं तरी. माधवी, तू कशाला लक्ष घालते या सगळ्यात? मला काळजी वाटली म्हणून सांगितलं. ते जाऊ दे. काय झालंय?
आज समुद्र मंथनाच्या कथेत कामधेनू विषय ऐकलं. मला तिची खूप आठवण आली. असं वाटलं की मी तिला आधीपासून ओळखते. मी म्हणालो होतो ना, चिंता करण्याचं काहीच कारण नाही. पण तू अश्रू ढाळून काय करणार? काय करावं मला कळत नाहीये. देवा, चौडप्पा, देवा, एक सांगायचं होतं. देवा, तुम्हासनी भेटाया, तुमचं दर्शन घ्यायला गडावर एक ऋषीमुनी आला आहे. ती चौडप्पा, मला ठाऊक आहे, ते वसिष्ठ ऋषी आहेत आणि त्यांच्या बरोबर कामधेनू आहे. कामधेनू माय? देवा, म्हणजे नारद मुनी महाराजांनी आख्यानात सांगितलं होतं तीच कामधेनू माता नव्ह? चौडप्पा, ते आपले अतिथी आहेत, तेव्हा त्यांचा यथोचित आदर सत्कार व्हायला हवा. वयची. चौडप्पा, म्हाळसापर्यंत देखील हा निरोप पोचवा. काळजी नसावी देवा, येतो मी. थांबा, ऐका. देवीसनी एक सांगावा द्यायचा आहे. त्यासनी सांगा की एक महाराज त्यासनी भेटायला आला आहे. हो, सांगते. या प्रसंगी माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करावी देवा. आपल्या राज्यातील गायींचे संगोपन अत्यंत काळजीपूर्वक व्हावे. त्यांच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था व्हावी. गोमातेवर अधिकार देवांचाच असला पाहिजे. ते दैत्य त्या गोमातेला, कामधेनूला काय सांभाळणार? देवी, मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक ऋषीमुनी आले आहेत. त्यांच्या सोबत एक दिव्य गाय आहे आणि त्यांना तुम्हालाच भेटायचंय. खरंच? आपल्याला त्यांना भेटायला हवं. पण कोण आहेत ते ऋषी? आपण तिथे जाऊनच बघूया. अहो, तुम्ही बाहेर येताय ना? वशिष्ठ ऋषी कामधेनूला घेऊन आले आहेत. आपण इथेच थांबूया. परंतु का? ह्या क्षणी आपण तिथे असणं अपेक्षित नाही. वशिष्ठ ऋषी इथे आले ते श्री म्हाळसा देवींनी कामधेनूचं स्मरण केलं म्हणून. आपण जर तिथे पोहोचलो आणि कामधेनूने आपल्याला नमस्कार केला तर प्रश्न उभा राहील की आपला आणि तिचा संबंध काय. परंतु
आता ह्या वेळी आपण म्हाळसासोबत असावं असं मला वाटत होतं. देवी, गोंधळ नाही होणार, काळजी नसावी. आणि वशिष्ठ ऋषी समजून घेतील. आपण जरी त्यांना भेटलो नाही तरी ते त्यांच्या अंतःचक्षुनं समजून घेतील. बर, परंतु ही भेट झाल्यानंतर म्हाळसा देवींना कसं समजावून सांगायचं हा प्रश्न आहे. हे सगळं एक कोडं होत चाललं आहे. म्हणजे देवी, ह्याआधी आपण ह्याबद्दल बोललो आहोत. मला कधी कधी असं वाटतं की श्री म्हाळसा देवी सगळ्यांची परीक्षा तर घेत नाहीयेत ना. मला नाही असं वाटत. कशावरून? श्री खंडेराय समोर असताना त्यांच्याशी असं अनोळखी असल्यासारखं आचरण करणं त्यांना जड गेलं असतं. पाहूया काय होतं ते. मुख्य म्हणजे वशिष्ठ ऋषी आणि कामधेनूचेही ह्या भूमीला चरणस्पर्श झाला. श्री खंडेरायांच्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही. हो, परंतु माझी आणि कामधेनूची भेट मात्र राहिली. स्वगृही गेल्यावर आपण आमंत्रण देऊ तिला. म्हणजे आपण जाणार आहोत का? हो देवी, योग्य वेळ आल्यावर आपल्याला जायचेच आहे. ती वेळ कधी येईल याची मी प्रतीक्षाच करते आहे. म्हाळसा, आख्यान झाल्यानंतर तू अस्वस्थ होतीस हे मला जाणवत होतं. जेव्हापासून कामधेनूचा उल्लेख झाला, खरं तर तेव्हापासूनच तुझ्या मनात काहीतरी चाललं होतं. आणि ते तर होणारच होतं. ह्या आख्यानातून असंच घडणं अपेक्षित आहे. म्हाळसा, तुला अस्वस्थ वाटण्यामागचं कारण हे तुझ्या मूळ रूपाचे आणि कामधेनूचे असलेले ऋणानुबंध आहे. आता तिची भेट होता क्षणी तुझी ही अस्वस्थता कमी होईल याची मला खात्री आहे. माते, आपण मला नमस्कार करू नये. माझा नमस्कार स्वीकार करावा. ऋषीवर, तुम्ही आज प्रत्यक्ष कामधेनूला घेऊन आलात. जेजुरी गडावर श्री मल्हारी चरित्र सुरू आहे. या आख्यानात कामधेनूचा उल्लेख आला आणि आपण कामधेनू मातेचं स्मरण करतात हे लक्षात आले, म्हणून आम्ही इथे आलो. काय नाते आहे तुझे आणि माझे? मला असं का वाटतं की तुला सारं काही ठाऊक आहे. तुला भेटून मला किती आनंद झालाय हे मला शब्दात नाही सांगता येणार. शुभम भवतु. वसिष्ठ ऋषी, तुम्ही प्रत्यक्ष कामधेनूला घेऊन आला. आनंद वाटला. आपल्या उभयतांचे एकत्र दर्शन झाले, आम्ही धन्य झालो.